समोर काळे दिसणारच, साहजिक आहे. माझ्या मागे वाघ आहे, वाघ. वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम. शी इज कमिंग फॉर द फर्स्ट टाइम ऑन माय चॅनल. ज्या फ्रेंडचे फ्रेंड आहेत. ओके, तर हां, तर आम्ही चाललो आहोत वॉटर गिटा. प्रिटी सनलाइट. आता मी गोरी दिसते. मी ऍक्च्युली गाईस काळी झाली आहे कारण का हेच असं उन्हाळी होणार खायल्यावर काळी होणार आहे. हो, बट एनिवेज आम्ही जाणार आहोत बोटीने. नाकवा बोटीनं फिरवालं का ओ नाक. बस आम्ही सिद्धीला वेगळ्या रिक्षात सोडला आणि आम्ही इथे आलोय. म्हणजे आम्ही तिच्या फ्रेंड्स आहोत. आम्ही आत्ताच भेटलो, 1 तास झाला आणि ती त्या वेगळ्या रिक्षामध्ये आणि आम्ही इथे. त्या वेगळंच झाल्या. आता ती जर दिसली ना मला वेगळ्या रिक्षाचा व्हिडिओ काढामुळे असं घरी आपण तिला भेटली. रिक्षामध्ये दाखवलं नाही कारण का त्यांची रिक्षा खूप पुढे होती, तर ही आली वेगळ्या रिक्षाने. आता आम्ही पोचलो आहोत गोराई बीचला. गौरी मोठी पापलेट आणि इथे सगळं मच्छी मार्केट आहे. इथे मी मच्छी मार्केटच्या आतमध्ये जर गेले तर तुम्हाला दाखवते. कोलंबी तर बघ एवढी मोठी आहे. टायगर प्रॉन्स, मांदेली. हे बघ हलवा बघ एवढा मोठा. नाही, गोळ आहे, गोळ आहे ती. अरे हे ही गोळ आहे, सुरमई अशी नसते. तुझ्याकडे अति छोटे पापलेट आहेत. वी आर इन मच्छी मार्केट. कशी वाटली तुला मच्छी आमची? छान छान. नाही, टेल मी, ही सुरमई आहे का गोळ आहे? माझ्या मैत्रिणीला वाटतं की सुरमई आहे. एक पापलेट खूप महाग विकते, 2000. भाई भाई ती स्वस्त आहे. मग अरे बट केवढा मोठा आहे तो पापलेट. पण तेवढा मोठा होता. नाही, तिच्याकडे नव्हता एवढा मोठा. साईज थोडीशी इंचेसनी मॅटर करते. आम्ही जास्त आत नाही गेलो, पण ऑल सॉफ्ट खेकडे आहेत, पण छोटे छोटे खेकडे. पण ती होती, ती गोळ होती. माझ्या हिशोबाने सुरमई अशी नसते. तुम्ही सांगा गाईस कमेंट करून. शाणी ब्लॉग सुरू करायला सांगितला, स्वतः तर काय बोलत नाहीये, मलाच बोलायला लावते. मी विचारात पडली आहे. चला आपल्या इथे का नाही भेटत आम्ही बोटी. भाई इकडे हे किनारा आहे, किनाऱ्याच्या बाजूला असणारच. आहे ना, नाही हेडिंग टुवर्ड्स बोट. इथून आम्ही जाणार आहोत पोहायला. आम्ही या बोटीतून उतरलेलो आहोत. आता समोर टेम्पल आहे, पागोळा टेम्पल. मी फर्स्ट टाइम येते, फर्स्ट टाइम वॉटर किंगडमला. आणि मी तुम्हाला मध्येच काळी दिसत असेल कारण का इट्स समोर काळे दिसणारच, साहजिक आहे. आता मी अजून फिल्टर लावून तर व्लॉग नाही करू शकणार. बट ओके गाईज, सो आता आम्ही आलेलो आहोत टेम्पलला, जे मी तुम्हाला दाखवत होती बोटमधून. खूप सुंदर. हे हा कॅनॉट विटनेस इट. दाखवते. आम्ही एंटर केले, सगळी सिक्युरिटी चेक झाल्या, तुम्हाला दाखवते. मध्ये आहोत. हाय. एवढा काळोख येते, एवढा काळोख आहे. काळी येते मी तर अजूनच, म्हणून ह्या पण गोऱ्या आहेत पण काळ्या दिसतात. थोडा त्या गोऱ्या आहेत चांगल्या. आलो आम्ही, आलो. ढोलनी ढोलनी आमचा वेलकम होते.
सो आम्ही जाऊन आलो पूलमध्ये, राईड्स केले आणि जेवून आता आम्ही ब्लॉकरच्या इकडे आलेलो आहोत. जस्ट इथे जेवायला मुळीच येऊ नका, पैसे देऊन खा, पण हे तिकीट मध्ये पैसे घालू नका. एवढं खडतूस जेवण होतं, फक्त गुलाबजाम सांगले, पुऱ्यांमध्ये सोडा, सगळ्यात सोडा. एनिवेज आता आम्ही जस्ट आलेलो फोन चेक करायला आमचे, बाकी नथिंग. भेटूया नंतर. आता मी सगळं चेंज केल्यानंतर सध्या तरी पोहून सगळं काळी अजून झाली आहे यार. मी अजून आता जरा लाईट मध्ये काळे झालं काय. आता मी काही कॅन्डी फ्लॉस खाते, कॅन्डी फ्लॉस. आतानाची ही ट्रेन आहे. आता नो एन्जॉयमेंट, नथिंग. बस झालं, दमलोय आता. किती वाजलेत? 7:19 झाले, ऑलमोस्ट 7:20. मला घरी पोचता किती 10 वाजणार आहेत. 10. माझ्या मागे वाघ आहे, वाघ. प्रचंड मच्छर आहेत. नका येऊ. आम्ही तर रेकमेंड करतो की येऊ नका. आजपर्यंत मी जेवढे पण ब्लॉग टाकलेत, म्हणजे हे कुठे मी गेलेली, महाबळेश्वर नाही इथे म्हातेरानला पण गेलेली. नका येऊ. आता इथे पण आले नका येऊ. ओके, सो आम्ही इथे फेरीला उभे आहोत बोटसाठी. बोट ते ट्रेन इकडे बोटी खूप कमी आहेत का काय, आय डोंट नो. खूप थांबायला खूप लागले बघा. थम्सअप. हाय गाईज, मी आउट्रो करायला विसरलेली या ब्लॉगचा. सो आता मी एडिट करताना हा आउट्रो करते. जर तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मला माहिती आहे मी खूप जरा क्लिप्स टाकलेले आहेत, मी खूप कमी दाखवू शकले, कारण का केवढं गरम होत होतं, केवढं म्हणजे भरपूर गरम होत होतं. मी आता एडिट करताना रिअलाईज केलं. तुम्ही अर्ध्या वेळेला तर मला माझा घाम पुसतानाच बघत असाल फॉर शुअर. तर बस एवढाच. खूप टायमानंतर ब्लॉग टाकलेला आहे आणि अजून 2-3 ब्लॉग्स येतील माझे. सो कंटिन्यू वॉचिंग. बाय.